तर कोण बाजी मारणार, कुणाचे वर्चस्व राहणार याकडे लक्ष लागलेले आहे आणि आता काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कुणाचं वर्चस्व असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। काही वेळातच आता पोस्टल मतमोजणी होणार आहे। पहिला कल काही वेळातच आपल्या हाती येईल आणि आपण इथे पाहतो की 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी आज निकाल येणार आहे। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे असणार आहे। मिनी मंत्रालय म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातं। थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, जर कोल्हापूरचा विचार केला तर सरस पक्ष या ठिकाणी स्वतंत्रपणे लढतायत आणि करवीर तालुक्यामध्ये जवळपास 6 ते 7 ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि ठाकरेंची सेना यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होईल। नक्कीच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी चुरशीनं मतदान झालेलं होतं। जवळपास 74% इतकं मतदान शनिवारी झालं आणि याची मतमोजणी आता सुरुवात होते। पहिल्यांदा टपाली मतदान आहे ते मोजलं जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनची मोजणी आहे ती केली जाणार आहे। सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर करवीर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि त्यानंतर 12 पंचायत समित्यांच्या ज्या काही जागा आहेत त्यांची या ठिकाणी मोजणी आहे ती होणार आहे आणि विशेषतः कागल किंवा इतर ज्या काही मतदारसंघाच्या मोजण्या आहेत त्या तालुक्यांमध्ये होणार आहेत। मात्र आपण बघू शकतो करवीर तालुक्यातील जे काही जिल्हा परिषद आणि गण आहेत त्या प्रत्यक्ष मतमोजणीला आता काही वेळामध्ये म्हणजे काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे। मतदार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या आपल्या जागेवर येऊन बसलेले आहेत। त्याचबरोबर निवडणूक यंत्रणेतील जे काही कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आल्याचं आता आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर पोस्टल निकालामध्ये कोण बाजी मारतं हे आता अवघ्या काही वेळामध्ये आपल्याला कळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जर बघितलं तर सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांनी स्वबळावर निवडणूक आहे लढवलेली आहे। बहुतांशी ठिकाणी महायुतीमधल्याच पक्षांमध्ये लढाई आहे ती बघायला मिळालेली होती। आणि आपण आता पाहतो 10 वाजलेले आहेत आणि आता पोस्टल मतं जी आहेत ती सगळ्या ठिकाणी त्याची मतमोजणी सुरू झालेली आहे। त्यानंतर ईव्हीएमची मतं ही मोजली जाणार आहेत। तर पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। बरोबर 10 वाजलेले आहेत आणि ठिकठिकाणच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ईव्हीएमची मतं जी आहेत ती मोजली जाणार आहेत। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या यामध्ये काही बिनविरोध देखील झालेले आहेत। ते देखील आकडे आपण या संपूर्ण स्क्रीनवर या ठिकाणी पाहणार आहोत। मात्र 12 जिल्ह्यांमध्ये सध्या निकालाची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे। पहिला कल आणि अगदी